राज्यात गाईच्या दूध खरेदी दरात वाढ झाली आहे। आता शेतकऱ्यांना सरासरी प्रति लिटर 38 रुपये खरेदी दर मिळू लागलाय। दरात आणखी तेजी शक्य आहे अशी माहिती डेअरी उद्योगातील सूत्रांनी दिली। गाय दुधाच्या खरेदी दरात वाढ होण्याचा अंदाज ॲग्रोवनने गेल्या महिन्यात दिला होता। महाराष्ट्र राज्य दूध उत्पादक व प्रक्रिया कल्याणकारी संघाच्या सूत्रांनी सांगितलंय की लोणी म्हणजेच बटर व दूध भुकटी म्हणजेच मिल्क पावडर ची बाजारात तेजी आहे। दूध भुकटीचा दर आता प्रति किलो 15 ते 20 रुपयांनी वाढलाय। भुकटी दर 275 रुपयांपर्यंत गेलाय। लोण्याचे दर देखील प्रति किलो 15 रुपयांनी वाढलेत। या घडामोडींमुळे दूध खरेदी दर वाढतायत। यंदा मान्सून लांबला, त्यामुळे चारा नियोजनाला पोषक स्थिती होती। तसंच दुभत्या जनावरांची संख्या कमी न करण्याकडे शेतकऱ्यांचा कल होता। त्यामुळे दूध पुरवठा टिकून आहे। उन्हाळ्याची चाहूल लागल्यामुळे डेअरी क्षेत्रातील उपपदार्थांचे प्रकल्प सध्या कच्च्या मालाच्या खरेदीला लागलेत। आईस्क्रीम उत्पादनाशी संबंधित नियोजनाला वेग आलाय। यंदा मार्च, एप्रिल, मे अशी 3 महिने उपपदार्थांना चांगली मागणी राहील अशी आशा वाटतेय। यातून लोणी व भुकटीला मागणी वाढतेय। उन्हाळ्यामुळे दूध पुरवठा मर्यादित असेल। लोणी, दूध, भुकटीचे दर भविष्यात आणखी सुधारू शकतात। तसं झाल्यास शेतकऱ्यांना खरेदी दर आणखी वाढवून मिळतील असं सूत्रांनी स्पष्ट केलंय। दरम्यान अमूल तसंच नंदिनी सारख्या दूध प्रकल्पांनी स्थानिक दूध उद्योजकांसमोर उभे केलेलं आव्हान आता काहीसं कमी झालंय। परराज्यातून होणाऱ्या आव्हानाला सामोरं जाण्या इतपत व्यावसायिक तयारी स्थानिक प्रकल्पांनी केल्याचा दावा संघाने केलाय। स्पर्धात्मक वातावरणाचा अभ्यास स्थानिक प्रकल्पांनी केला। यातून आपापल्या स्तरावर योग्य ते बदल केलेत। त्यामुळे आता परप्रांतीय स्पर्धकांची भीती वाटत नाही असं कल्याणकारी संघाच्या प्रवक्त्यांनी सांगितलंय।